फिर दानी लबनी रुक जाए सजा बेगाना होया थकते आई फिर रोंदियां नू थां नी तैनू लबनी। तर आता काय करायचं तुम्हाला मित्रांनो, तर आता तुम्हाला मित्रांनो काय करायचं, तुम्हाला इथे आपण एक लिंक दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर लिंक दिलेली आहे किंवा व्हिडिओच्या खाली तुम्हाला आता लिंक दिसेल. त्याच्यावर टॅप करायचं आणि इथे आपण टॅप करतोय. टॅप केल्यावर तुम्हाला काय करायचे, तर डायरेक्ट आपण कॅपमध्ये जाईल. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं का ते सांगा, व्हिडिओ लाईक केलं तर सांगा. आता तुम्हाला काय करायचं, बघा असं ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला यूज टेम्पलेट इन कॅपकट नावाचा ऑप्शन इथे खाली दिसेल. डायरेक्ट त्याच्यावर टच करायचे. आपण डायरेक्ट इथे बघा, डायरेक्ट जराशी ही क्रॅश झाल्यामुळे आपण डायरेक्ट इथं ओपनिंग कॅपकट होतं बा. कॅपकट मध्ये डायरेक्टली ओपन करायचे आपल्याला. कॅपकट मध्ये डायरेक्टली का आपण आलोय कॅपकट मध्ये डायरेक्ट, आणि तुम्ही इथं यूज टेम्पलेट म्हणून करू शकता. यूज टेम्पलेटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता तुम्हाला इमेज सिलेक्ट करायचे. मी इमेज सिलेक्ट करून घेतो पटापट, म्हणजे तुम्हाला कळेल ते इमेज सिलेक्ट. तर आता तुम्हाला बरोबर पद्धतीने इमेज सिलेक्ट करायचे. तर बघा, पहिला इमेज आपण सिलेक्ट केला, दुसरा सिलेक्ट केला, तिसरा सिलेक्ट केला. पहिले तिने आपण सिलेक्ट केले इमेज. तर जरा वेगळं सिलेक्ट करू, कुठला तरी एक काढूया आपण. असं सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, येते बरोबर आपण सिलेक्ट केलेलं आहे इमेज, आणि आपलं व्हिडिओ सुद्धा आता परफेक्ट होणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. नेक्स्टच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला व्हिडिओ इफेक्ट लागायला चालू होणार. तर 50% लोडिंग इफेक्ट दाखवते, 55% आपण इफेक्ट लागू होत आहेत आपल्या व्हिडिओला. 90% जाऊन आपल्या व्हिडिओला इथे इफेक्ट लागू झालेले आहेत. तर आता आपण इथं आलेलो आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा, एडिट मोअरचं ऑप्शन दिसते का ना, त्याच्यावर क्लिक करायचे. एडिट मोअरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं का, इथं तुम्ही बघू शकता बा, अशा प्रकारे इथं बघा एडिटिंग केलेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता कॅमेरा मूव्ह नावाचा इथं शेवटला इफेक्ट दिला. अशा पद्धतीने आपण या कॅपकट टेम्पलेटमधून आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. कारण आपण जरा वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ तयार केला, त्यामुळे असं झालेलं ऑप्शन. मला इथं ए अल्ट्रा एडिटचं ऑप्शन दिसेल. ए अल्ट्रा एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. ए अल्ट्रा एडिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर इथं बघा 1080p ऑप्शन दिसेल. इथे फ्रेम रेट, बिट रेट जरा कमी ठेवायचे, फ्रेम रेट 30 ठेवायचे किंवा 60 ठेवू शकतो तुम्ही, पण आपण 30च ठेवायचे. आणि ते बघा बिट रेट तुम्हाला 10 ठेवायचे आणि 10 ठेवायचे. तुम्ही 2K 4K हा रेसिडेन्सीवर तुम्ही पण ही करू शकता, पण तुम्ही बरोबर हे तेच ही टाईमलाईन आपण ठेवून, तर तुम्ही जर एक्सपोर्ट केलं आणि इंस्टाग्रामवर तुम्हाला कसं अपलोड करायचं ते बी सांगणार आहे ह्याच व्हिडिओमध्ये. तर इथे ए अल्ट्रा ऑप्शन मी पण ठेवतो, काय करण्यास तो एक्सपोर्टच्या बटनावर क्लिक करायचे आणि हा व्हिडिओ डायरेक्ट एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होईल. पुढे तुम्हाला काय करायचं ते सांगतो. का आपण काय करायचं किंवा हे व्हिडिओ एक्सपोर्ट होऊ दे. इथे एक्सपोर्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता आपण ही रील एडिट केलेली आहे. आता आपण ह्याच्यावर टाकू शकतो. टाकण्यासाठी आपण इथं बघा रील सिलेक्ट केलेली आहे. ही रील सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, नेक्स्टच्या बटनावर क्लिक करायचं आणि प्रोसेसिंग होत आहे आपला व्हिडिओ. आणि आता इथे टाकायचं, तुम्हाला काय टाकायचं ते सांगतो. तर असं टाकायचे. पुढे तुम्हाला काय टाकायचं सांगतो. इथे हार्टचं एक इमेज टाकायचे. त्यानंतर इथे एक ही आता हिंदीला लागणार आहे खाली, हा इमेज एक टाकायचे. इथे टाकायचे असा.
परत इथे हॅशटॅग वापरायचे खाली. पहिला हॅशटॅग आपण नावाचंच टाकायचे. ते मी टाकलेला आहे बघा हॅशटॅग. इथं हॅशटॅगचं ऑप्शन येईल ते टाकायचे बरोबर बघा. ते इंस्टाग्राम पहिल्यांदा टाकायचे, इंस्टा गुड टाकायचे, परत इंस्टाग्राम टाकायचे, परत इंस्टा व्हायरल टाकायचे, तर परत टाकायचे टेम्पलेट व कॅपकट टाकायचे आपल्याला इथं. कॅपकट टाकल्यानंतर इथं टेम्पलेट टाकायचे. टेम्पलेट टाकू शकतो तुम्ही इथं. तर बरोबर तुम्ही टाकलेला मी. तर तुम्हाला काय करायचं, ॲड लोकेशनमध्ये जायचे आणि नो लोकेशन सिलेक्ट करायचे. इथे तुम्ही कोणाला बी इथं हे करू शकता कॉलेब. मी काय कोणाला कॉलेब करत नाही. इथं मोर ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला कायम हा ऑप्शन बंद दिसतोय का नाही, अपलोड हायेस्ट क्वालिटी हा ऑप्शन दिसतोय, तो नेहमी ऑन ठेवायचा. आणि हा असा प्रकार तुम्ही एडिट कवर म्हणून ऑप्शन दिसेल ह्याच्यावर क्लिक करायचे आणि ते तुम्ही जिथं हुक चांगलं दिसते का नाही तिथं टाकायचा आणि डन करून टाकायचा. ते शेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि व्हिडिओ गॅलरीत शेअर ऑफ आहे करायचा आणि डायरेक्ट व्हिडिओ डायरेक्ट आपण अपलोड केला इथे. आणि अशा प्रकारे तुम्ही करू शकता. धन्यवाद. आजच्या व्हिडिओ आणि जर व्हिडिओ जरासा इंटरेस्टिंग वाटला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी आणि अशाच टेम्पलेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून आपण टेम्पलेट आणणार आहोत त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.